जालना महानगरपालिकेमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय। प्रत्येक पक्ष हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि आता डोर टू डोर प्रचार सुरू झालाय। माझ्या मागे बघत असाल तर बहुजन वंचित आघाडीची ही डोर टू डोर प्रचाराची रॅली आहे। आपल्या बरोबर जिल्हाध्यक्ष बहुजन वंचित आघाडीचे डेव्हिड गुमारे। जिथे खोतकरांचा, जिथे दानवेंचा, गोरंट्यालचा, बड्या नेत्यांचा शिक्का चालतो तिथे वंचितचं काय हा प्रश्न पडतो। वंचित बहुजन आघाडी हे नेत्यांच्या भरोश्यावर नाही तर आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या दिवस रात्र केलेल्या कष्टाच्या आधारावर आणि जनतेच्या पाठबळावर आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढत आहोत। आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी इथली जनता आहे। सर्वसामान्य लोक हे डिमांड करतायत की आता हे लोक नको आहेत, यांना आम्ही 20-20 वर्ष त्या ठिकाणी सत्ता दिली, परंतु यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास या महानगरपालिकेचा केला नाही। म्हणून आता वंचित बहुजन आघाडीकडे लोक त्या ठिकाणी आशेने पाहत आहेत। की जे मी परत तेच म्हणतो की हे मोठे नेते सध्या चालताना दिसत आहेत, त्यांच्या तिकीट सुद्धा त्यांच्या घरामध्ये झालीत असा देखील एक आरोप होतोय। हे बघा, त्यांनी तिकीट त्यांच्या घरामध्येच दिलेले आहेत। त्या ठिकाणी भास्कर आबा त्यांची मिसेस उभी केली, त्यानंतर ते स्वतः उभे राहिलेत, त्याच्यानंतर त्यांच्या अर्जुन खोतकरांनी त्यांची मुलगी उभी केली, कैलास गोरंट्यालनी त्यांचा मुलगा आणि त्यांची बायको त्या ठिकाणी उभी केलेली आहे। यांचा डाव त्या महापौर पदावर आहे। यांचं आरक्षण सुटलं नाही म्हणून यांना भीती वाटते की महिलाचं सुटतं का पुरुषाचं सुटतं, आणि म्हणून घरातच महापौर पद राहावं या उद्देशाने यांनी हे 2-2 लोक त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरवलेले आहेत। खऱ्या अर्थानं हे इलेक्शन महापौरचं आरक्षण झाल्यानंतर होणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी एक मोठा निवडणूक आयोगाचा त्या ठिकाणी चुकीचा पांडा त्यांनी पाडलेला आहे आणि म्हणून या नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या घरातलेच लोक म्हणजे घराणेशाही यांनी मैदानामध्ये आणलेली आहे। तुमची काँग्रेस बरोबर युतीची शक्यता होती, मात्र समविचारी पक्ष एकत्र येतात अशी भावना होती, मात्र युती तुटली। दुसरीकडे काही छोटे मोठे पक्ष घेऊन तुम्ही एकत्रित येऊ शकता, जसं की एमआयएम। बघा, एमआयएम आता सध्या बीजेपीच्या संघ काम करते। बीजेपी तर खऱ्या अर्थानं इथं पोलरायझेशन, जातीचा भेद निर्माण करणं, हिंदू आणि मुस्लिमांचा वाद त्या ठिकाणी कसा होईल आणि आम्हाला हिंदू मतं कशी मिळतील या प्रकारचं कटकारस्थान इथल्या बीजेपीने त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्यांना मदतीसाठी त्यांनी एमआयएम त्या ठिकाणी पुढे घेतलाय। आता काही गरज नसताना त्यांचे सर्व या ठिकाणी प्रचाराला एमआयएमचे येत आहेत, म्हणजे यांना हिंदू मुस्लिमांचा वाद लावून इथल्या हिंदूंचं मतदान घेऊन त्या ठिकाणी राज्य करायचं आहे। खऱ्या अर्थानं माझा यांना प्रश्न आहे बीजेपीला की तुम्ही हिंदू मुस्लिमांचा वाद करता, हे भारतीय नाहीत का? हे मुस्लिम जे आहेत, अल्पसंख्याक जे आहेत, ओबीसी ने आहेत, हे भारतीय नाहीत का? तुम्ही या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून लोकांमध्ये जातीचा भेद पसरवण्याचं काम छोट्याशा स्वार्थासाठी करतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे। माजी आमदार कैलास गोरंट्याल असं म्हणले होते की जितकं एमआयएम प्रचार करेल तेवढा भाजपला फायदा होईल, हे काय गणित आहे? अरे दॅट इज द पॉइंट। त्यांना तेच तर पाहिजे। त्यांना मुस्लिम आणि हिंदूंमध्ये बायफर्गेशन करायचं। हिंदू मतं वेगळे, मुस्लिम मतं वेगळी, आणि मुस्लिम मतांच्या आम्ही विरोधक आहोत बीजेपी वाले, आणि त्यांना त्या ठिकाणी ते दलाली करायची आहे त्यांना, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे। मग काय डाव दिसतो तुम्हाला? मोठा डाव आहे त्यांचा। त्यांना त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांचा वाद करून त्या ठिकाणी एमआयएमला ते आतून बरोबर घेऊन वोट बायफर्गेट करणार आणि त्यांची सीट कशी लागेल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। फक्त मतविभाजन हाच एक डाव आहे? मतविभाजन सुद्धा, आणि त्यांची भांडणं कशी होतील, ते एकमेकांच्या अंगावर कसे जातील, या शहरामध्ये दंगल कशी होईल, हे सुद्धा ते कटाक्षपणे त्या ठिकाणी पाळतायत। तसं काही प्लॅन आहे? हा, त्यांचा प्लॅन आहे। या शहरामध्ये लवकरच ते दंगल सुद्धा घडू शकतात, यात काही दुमत नाही। तुम्हाला काही मिळाले? त्याचे संकेतच आहेत। तुम्हाला सांगतो, इथं फेअर अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे, काही सांगता येत नाही या शहरामध्ये कधी दंगल उसळेल। म्हणजे भाजप आणि एमआयएम एकत्र येऊन असं म्हणतात? हा, राईट, ते दोघं एकत्रच आहेत। माझं म्हणणंच ते आहे की बीजेपी आणि एमआयएम एक आहेत आणि ते दंगली त्या ठिकाणी घडवण्याचा कटकारस्थान या शहरामध्ये करतीलच, असा माझा त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे। नुसतं मतविभाजन नाही, त्यासाठी दंगली सुद्धा, दंगल दृश्य परिस्थिती आज तयारच झालेली आहे। मुस्लिम प्रभागामध्ये ते जायला लागले, धिंगाणा घालतात, त्या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर करणार, पैशाचा वापर करणार, लोकांना मारठोक करणार आणि ते मतं मागणार, अशी त्यांची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। ही काही प्रशासनाला काही कळवलं तुम्ही? तुम्हाला तसे काही संकेत आले म्हणून? आम्ही कळवणार आहोत, उद्या 2-3 दिवसात मी कळवणार आहे। तसं मी गुप्तपणे त्यांच्याशी बोललो सुद्धा आहे। आणि माझं म्हणणं आहे साहेब की खोतकर हा जालन्याचा नाहीये। खोतकर साहेबाचं गाव गाडेसावर गाव आहे, गोरंट्याल साहेबाचं गाव तर आम्हाला माहित नाही, मग आबाचं गाव भोकरदन आहे। मग यांचा इंटरेस्ट जालना महानगरपालिकेमध्ये कशासाठी? आमच्या स्थानिक लोकांना
भास्कर आंबेकरचं गाव मानेगाव आहे, यांचे गावं बाहेर आहेत, यांच्या ग्रामपंचायतीला यांनी लक्ष देणं सोडून आमच्या महानगरपालिकेमध्ये येऊन हे घुसखोरी करतायत आणि इथले जे खऱ्या अर्थानं महापौर पदाचे जे इच्छुक लोक आहेत यांच्यावर ते अन्याय करतायत. आणि माझ्या नूतन वसाहतच्या कॅन्डिडेट आहेत आमच्या तुम्हाला असं म्हणायचंय का की बाहेरचे आलेले लोकच म्हणजे घुसखोरी येस, करतात? हे सगळे बाहेरगावचे. मी यादी तपासत होतो. आता बीजेपीचे कॅन्डिडेट आहेत ते आमच्या देठेताई, त्यांचं गाव खरपुडी आहे. असे अनेक मी उमेदवारांचे नावं सांगू शकतो जे ग्रामीण भागातून येऊन इथं नगरपालिकेच्या निवडणुका फक्त शोकासाठी त्या ठिकाणी लढतायत आणि आमच्या विकासाचा बट्ट्याबोळ त्या ठिकाणी करतायत. तुमच्या पक्षासमोर कोणाचं आव्हान आहे? आम्ही डायरेक्ट बीजेपीशी त्या ठिकाणी फाईट देतो आहोत. या महाराष्ट्रामध्ये बीजेपीशी फक्त वंचित बहुजन आघाडीच त्या ठिकाणी खेळती आहे आणि वंचित बहुजन आघाडीच विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी वठवत आहे. बाकीचे विरोधी नाहीत? हे विरोधी राहिलेलेच नाहीत. त्यातले ते जे आहेत त्यातले काही लोक मी तुम्हाला आज सांगतो साहेब, काँग्रेसमधले काही 5-10 लोक हे बीजेपी संघ आणि 5-10 लोक काँग्रेस संघ शिवसेने संघ आहेत. यांची हातून छुपी युती या दोन पक्षाबरोबर आहे, म्हणून विरोधी पक्ष राहिलेलाच नाही. एकूणच सगळ्या पक्षांची आपसात मिली बघत आहे. वंचितच एक असा सिंगल पक्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये. आणि सर्वात महत्वाची बाब, MIM आणि भाजप मिळून पुढच्या काही दिवसांमध्ये दंगल घडवण्याची शक्यता आहे मतविभाजनासाठी, असा देखील आरोप त्यांनी यावेळी केलाय. रवी मुंडे, ABP माझा, जालना.